कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। नुकताच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल लागला। महायुतीसाठी हा निकाल अत्यंत अनपेक्षित होता। परिवर्तन विकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारत 6 पैकी 6 जिल्हा परिषदा आणि 12 पैकी 10 पंचायत समित्यांवर झेंडा फडकवला। आमदार महेंद्र थोरवे हे महायुतीच्या माध्यमातून रिंगणात होते, तर सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी परिवर्तन विकास आघाडीच्या जोरावर थेट चॅलेंज दिलं होतं। विधानसभेला तीनही नेते वेगवेगळे लढत होते, मात्र स्थानिक निवडणुकांमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट एकवटला। आमदार महेंद्र थोरवे यांनी सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांचा विधानसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव केला। आता आमदार महेंद्र थोरवे यांना हरवणं इतकं सोपं नव्हतं। मतदारसंघात अनेक विकास कामं करत आणि कार्यकर्त्यांना सक्षम करत आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना मजबूत केली होती। त्यात शिवसेनेचे 2 भाग झाल्यामुळे त्याचाही मोठा राजकीय फटका आमदार महेंद्र थोरवे यांना बसला। राष्ट्रवादीचे सुद्धा 2 भाग झाले होते, पण सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातल्या नेत्यांनी स्वर्गीय अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत जाणं पसंत केलं। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं अस्तित्व मतदारसंघात शून्यामध्ये जमा झालं। महेंद्र थोरवे यांना हरवणं हेच टार्गेट सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांच्या पुढे होतं। पण वेगळं लढल्यावर पुन्हा एकदा विधानसभेसारखंच आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा कौल मिळेल आणि राष्ट्रवादीसोबत ठाकरे गटाच्या पदरीसुद्धा निराशा उरेल, हे चित्र स्पष्ट होतं। एकट्याने काही होणार नाही असं राजकीय चित्र स्पष्ट असल्यानं शेवटी 2 नेते एकत्र आले आणि परिवर्तन विकास आघाडीची ताकद वाढली। आमदार महेंद्र थोरवे यांनी अंतर्गत राजकीय डाव खेळून परिवर्तन विकास आघाडीला पुरेपूर रोखलं। त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या वेळी जिल्हा परिषदांना 2 नेत्यांना असणारा 27,232 मतांचा लीड आमदार महेंद्र थोरवे हे 14,835 मतांवर रोखण्यात यशस्वी झाले। विधानसभेला आमदार महेंद्र थोरवे यांनी 2 नेत्यांना भुईसपाट केलं, मात्र आमदार महेंद्र थोरवे यांना भुईसपाट करायला 2 बलाढ्य नेत्यांना एकत्र यावं लागलं। जरी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या हातातून गेल्या असल्या तरी आमदारकीच्या जोरावर विकास कुठेही थांबणार नाही आणि कार्यकर्त्यांची कामं कुठेही अडणार नाहीत, हा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेला आहे। स्थानिक पातळीवर सत्ता नसली आणि विकास कामात गळाचेपी झाली तर थेट आमदार निधीमधून महेंद्र थोरवे काम मार्गी लावतील, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करतायत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोठा लीड तोडून 2 विरोधकांना आमदार महेंद्र थोरवे यांनी एकट्यानं झुंज दिली। त्यामुळे हरले पण पुरून उरले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।